हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला 12वी इंग्लिश विषयातलं थर्ड सेक्शन मधला लास्ट टॉपिक पाहायचा आहे. या अगोदर आपण 5 टॉपिक संपवलेले आहेत आणि 3.6 आहे ग्रुप डिस्कशन. या नंतरही अजून काही व्हिडिओज 12वी वर माझ्या चॅनलवर आपल्याला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि ते व्हिडिओज आपल्यापर्यंत पटकन वाट न पाहता मिळतील. What is meant by group discussion? Group discussion is a definition as form of group communication in which the participants share ideas and exchange information on common topic. आता ग्रुप डिस्कशनच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एका ग्रुपमध्ये जे काही पार्टिसिपंट्स असतात ते बसतात आणि एका विषयावर त्यांची मत ते तिथं मांडत असतात. आयडियाज शेअर आयडियाज अँड एक्सचेंज इन्फॉर्मेशन ऑन अ कॉमन टॉपिक, एका विषयावर. आता याच्यावर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये 4 मार्काची ऍक्टिव्हिटी येणार आहे. तुम्हीच 2-3 पार्टिसिपंट्स आहात आणि तुम्हालाच ते सगळं ग्रुप डिस्कशन पुढे करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. त्या संदर्भातली माहिती आपल्याला इथं बघायची. ग्रुप डिस्कशन तुम्ही हा शब्द ऐकला असेल किंवा काहींनी प्रत्यक्ष त्याच्यात भागही घेतला असेल. येस, सम ऑफ यू 100% some of you participate in group discussion, so you know what is meant by group discussion. And some your friends, they know, at least they watch such kind of programs, so that's why they know what is meant by group discussion. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 or 10 to 12 participants. आता याच्यामध्ये काय असतं, काही पार्टिसिपंट्स असतात आणि ते फॉर्मल डिस्कशन त्यांचं सुरू असतं. 10 to 12 पार्टिसिपंट्स याच्यासाठी म्हणजे अर्धा जो ग्रुप असतो तो अपोज मध्ये असतो आणि अर्धा जो ग्रुप असतो तो फेवर मध्ये असतो. म्हणून 10 to 12 participants, sometimes 8 participants are also there, no problem, but oppose and some participants are in favor. The participants analyze the topic from their respective angles and present their views and opinion. त्यांच्या अँगलने तो दिलेला विषय पार्टिसिपंट्स तिथं मांडतात, त्यांची व्ह्यूज आणि त्यांचे ओपिनियन्स तिथं मांडत असतात. A group is given a topic, they contemplate on it for a few minutes and then start discussion. एखादा टॉपिक त्या ग्रुपला दिला जातो, त्याच्यावर ते कंटेम्पलेट करतात, चिंतन करतात आणि काही मिनिटांनंतर ते ऍक्च्युअल डिस्कशनला सुरुवात करतात. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 minutes. साधारणतः 10 to 15 मिनिट्स हे डिस्कशन चालतं, ग्रुप डिस्कशन. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. एक्सपर्ट जे असतात ते ऐकत असतात आणि शेवटी मग इव्हॅल्युएट ते करतात. ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 kinds. युजली 4 प्रकार असतात. फॅक्च्युअल, जसं प्लास्टिक शुड बी बॅन्ड, प्लास्टिकवर बंदी आणली पाहिजे असा टॉपिक आहे. मग त्याच्यावर काही अपोज मध्ये बोलतील, काही फेवर मध्ये बोलतील आणि असंही ग्रुप डिस्कशन सुरू असतं, मात्र फॉर्मल. तिथं दोन ग्रुप जरी असतील तरी काही भांडण करायचं नसतं. अ सोशल और पॉलिटिकल इश्यू, फॉर एक्झाम्पल मॉरल पॉलिसिंग. सोशल इश्यू असतात किंवा पॉलिटिकल इश्यू मुलांसमोर ठेवले जातात पार्टिसिपंटच्या समोर ग्रुप डिस्कशन साठी. ऍब्स्ट्रॅक्ट, फॉर एक्झाम्पल कॉन्सेन्स.
काही ऍबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट असतात. केस स्टडी बेस्ड वेअर द ग्रुप डिस्कशन डिस्कसेस अ केस स्टडी अँड अनालाइज इट फॉर ऑफर सोल्युशन. केस स्टडीच्या बाबतीत काही सब्जेक्ट्स असतात. So in this way group discussion is going on and these 4 subjects are usually म्हटलेलं आहे 4 subjects are there. Group discussion are one of the effective interactive method of classroom learning. Classroom learning मध्ये ही इफेक्टिव्ह मेथड मानली जाते. इंटरॅक्टिव्ह ते म्हणजे फक्त एका बाजूकडून बोलणं होत नाही, दोघं बाजूकडून होतं. यांची मतं ती ऐकतात, त्यांची मतं हे ऐकतात. They are used to select candidates for different courses or for jobs by employers. बऱ्याच कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी जर समजा मुलांचं सिलेक्शन करायचं असेल तर इंटरव्ह्यू मध्ये हा एक टॉपिक असतो ग्रुप डिस्कशन, आणि ते ग्रुप डिस्कशन द्वारे सुद्धा सिलेक्शन केलं जात असतं. IAS वगैरे किंवा जे काही क्लास 1 क्लास 2 चे रँक असतात त्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन हा सेपरेट टॉपिक असतो. या विद्यार्थ्यांना ते चांगलं माहिती असतं जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. GD म्हणून टॉपिक असतो ग्रुप डिस्कशन. They are used to gauge whether the candidates possesses certain skills required for particular course or a job that involves working in groups, giving opinions and solve problems together to achieve common goals. अशा कंपन्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी जर समजा त्या विद्यार्थ्याच्या जवळ ते स्किल आहे का, त्याच्यानंतर त्या जॉबसाठी तो परफेक्ट आहे का, त्याचे ओपिनियन कसे आहेत, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्याकडे ते स्किल आहे का, आणि त्या कंपनीने किंवा त्या ज्या ठिकाणी त्याला नोकरीसाठी तो जातो त्यांचं गोल अचीव करण्यासाठी तो कॅन्डिडेट परफेक्ट आहे का. तर हे कशामधून कळतं, ग्रुप डिस्कशन मधून त्या टीमला कळतं. The candidates are tested for their knowledge and communication skill as well as their ability to work as a part of group and to lead other towards conclusion and solution. त्याच्यामधून त्याचं नॉलेज पण टेस्ट होतं की हा लीड करू शकतो का, इतरांचा लीडर होऊ शकतो का, किंवा त्याच्यामध्ये तेवढे गुण आहेत का, त्याच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे का, कम्युनिकेशन स्किल आहे का त्याच्याजवळ, याची सुद्धा चाचपणी याच्यातून होत असते. So that's why first sentence is important. Group discussion are one of the effective interactive method. One should be able to use his understanding of a subject to give opinions on it and support his ideas and with logical argument. इथं फक्त आपल्याला सांगायचं म्हणून सांगायचं किंवा बोलायचं म्हणून बोलायचं नसतं. जे काही महत्वाचे म्हणजे एक्झाम्पल्स असतील ते पटवून द्यावे. जो काही विषय आहे आपला तो आपल्याला एक्झाम्पल सहित पटवून द्यावा लागत असतो. प्लास्टिक शुड बी बॅन म्हटल्यानंतर का, कशामुळे, कसं ते धोक्याचं आहे, जर तुम्ही त्याच्या अपोज मध्ये बोलत असाल तर ते तुम्हाला सांगावं लागेल. जर तुम्ही फेवर मध्ये बोलत असाल तर का फायद्याचं आहे, का बॅन करू नये, हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय फॉर्मल डिस्कशन थ्रू दिस ग्रुप डिस्कशन. सिन्स कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस, इथं फक्त एकच जण कीर्तन सारखं सांगत राहतो असं नाही. इट इज अ टू वे प्रोसेस. इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड स्पीकिंग one listens to the participants in the group discussion and respond to their ideas or take them forward. आणि एकाचे आयडियाज पुढे घेऊन जाण्याचं काम इतर करत असतात आणि म्हणून एक ग्रुप मध्ये असतं. यू कॅन कॉन्ट्रीब्युट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. काही तिथं काही टॉपिक्स असतात किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये एखादा पॉइंट पुढे कशा पद्धतीने तो व्यवस्थित धागा धरून पुढे न्यायचा याचं स्किल त्यांच्याकडे असतं. Helping it start, giving direction to it, making sure that everyone's view are on the thought about so that the group moves towards some kind of agreement and closing it with a summary or conclusion. आणि शेवटी त्यांच्यामधून जो काही कोणीतरी असेल म्हणजे फेवर आणि अपोज दोघांमधून कन्क्लुजन पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. जे काही सगळं डिस्कशन झालं पूर्ण वेळेमध्ये त्याचं कन्क्लूड म्हणजे कन्क्लुजन समरी ही आपल्याला शेवटी मांडता आली पाहिजे. म्हणजे सगळे मिळून काय असे ना, परंतु तिथं थोडक्यात ते कन्क्लुजन किंवा समरी पर्यंत ते पोहोचत असतात, ते मांडणं गरजेचं असतं. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन.
लँग्वेज आपली कशी असली पाहिजे. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ शुड युअर लँग्वेज बी देअर when you participate in group discussion. So एक्सप्रेसिंग ओपिनियन्स, जेव्हा तुम्हाला ओपिनियन एक्सप्रेस करायचं असेल तुमचं, त्यावेळेस तुम्ही काय म्हटलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुमची लँग्वेज असायला पाहिजे. आय बिलीव्ह, आय थिंक, कुड आय मेक अ पॉइंट प्लीज, इन माय ओपिनियन, इट सीम्स टू मी. सो डिफरंट, in this way you can express your opinions. So these sentences, you can start with the help of these sentences. Expressing agreement, जर एखादा म्हटला आणि ते तुम्ही सहमत असाल, तुम्हाला पटत असेल, if you are agree with that person or that candidates or that participants opinion, then absolutely you are right, I fully agree with you. Such kind of expression should be there. If you are not agree with that person, that participant, then expressing disagreement, I am afraid I don't agree with you. I am sorry, but I see it a little differently. I can see your point, but you may have something there, but I respect your point of view, but I'm sorry, I can't go along with you on. So such kind of expression should be there. Suggesting, if you want to suggest something to other group members, then I think we should, why don't we think, let's, or couldn't, in this way, or we can say couldn't we, म्हणजे असं आपण करू शकतो का? Don't you think we could? If asking for opinion, then what is your opinion on? तुम्ही जर इतरांना त्यांचं ओपिनियन विचारत असाल, what is your opinion on? What do you feel about? I wonder, what do you think about? I'd like to know your stand on. So such kind of expressions should be there. Then interrupting, जर तुम्हाला इतरांच्या ह्याच्यात इंटरप्ट करायचं असेल, त्यांना थांबवायचं असेल किंवा तुम्हाला बोलायचं असेल, तर त्यावेळेस आय एम सॉरी टू इंटरप्ट, बट एक्सक्यूज मी, कुड आय ऍड समथिंग प्लीज? दॅट्स ट्रू, सॉरी, बट हँडलिंग इंटरप्रिटेशन, जर समजा तुम्ही बोलत आहात आणि दुसऱ्याने कुणी इंटरप्ट केलं तुमच्या बोलण्यामध्ये, तर जस्ट अ मोमेंट प्लीज, कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेइंग? If you would just let me finish, could you wait for a minute please? So such kind of expression should be there. Then concluding, if you want to conclude that topic, you or your group, then to summarize, to conclude, we can conclude by saying, let's run quickly through the main ideas before concluding the discussion. In this way, all the एक्सप्रेशन शुड बी देअर. असं या पद्धतीने आपण आपले जे काही डिस्कशन करताना, ग्रुप डिस्कशन करताना, अशा पद्धतीने आपले एक्सप्रेशन लँग्वेज असायला पाहिजेत. आपण या ठिकाणी ग्रुप डिस्कशनच्या बाबतीतली माहिती मिळवली आणि या पुढचे व्हिडिओज पुन्हा बघत राहा, इतरांनाही शेअर करत राहा. तोपर्यंत थांबूया. थँक्यू.